नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. वर्ष उलटली. जीवनाच्या वेगवान प्रवासात प्रत्येक जण कुठेतरी हरून गेला, पण आठवणी मात्र तशाच जाग्या होत्या. त्या लाकडी बाकांवरच्या काळ्या फळ्यावर लिहिलेल्या आणि वर्गातल्या मिश्किल हास्याच्या. इयत्ता 10वी सन 2004 मधील माजी विद्यार्थी 21 वर्षांनी पुन्हा एकदा जनता विद्यालय लोहनेरच्या प्रांगणात एकत्र आले आणि शाळेचं दार उघडताच आठवणींचा महापूर कोसळला. बालपण पुन्हा एकदा फुललं. एक एक चेहरे दिसू लागले. नाव विसरले गेले होते, पण भावना नव्हत्या विसरलेल्या. लहानपणीचा मित्र गालातल्या हशात ओळखत पटली आणि डोळ्यातून न कळत आनंदाश्रू टपटपले. बालपणाची पावले जिथे उमटली, जिथे स्वप्नांना पहिलं आकाश मिळालं, त्या शाळेच्या आठवणी मनात जपणारे 2004 साली इयत्ता 10वीत शिकणारे विद्यार्थी पुन्हा एकदा शाळकरी झाले. तब्बल 21 वर्षांनंतर लोहनेरच्या जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडलाय. या विशेष मेळाव्याला 120 पैकी 80 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या आनंदात उपस्थित राहिले. शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताच जुन्या आठवणींनी मन भरून आले. शिक्षकांचे फेटे बांधून स्वागत, राष्ट्रगीत, वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करताना एकमेकांना गुलाब पुष्प देत स्वागत केले. जुन्या बाकांवर पुन्हा एकदा बसताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर हास्य ओठांवर दिसून आलं. त्यानंतर वर्गात जाऊन सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आलं. शाळेतील दिव्यांगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन व श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये सरस्वती माता, भारत माता, कैलासवासी GR भांबरे, BD मोरे, HP मोरे, PV सोनवणे, YB पाटील, श्रीमती उज्ज्वला देवरे, NR सोनवणे, BS पाटील, RR निकम तसेच स्वर्गवासी सागर देवरे, स्वर्गवासी राकेश उशीर यांचा समावेश होता. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी आपापली ओळख करून देत जुनी गमतीशीर क्षण सांगितली. समाजात वावरताना एकमेकांना मदतीचा हात देण्याचे ठरले. शिक्षकांच्या हातून आशीर्वाद घेताना भावनांचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक BB जाधव, AB सोनवणे, BG सूर्यवंशी, ED देवरे, RH भदाणे, BD पवार, KS सूर्यवंशी, अरुण आहेर उपस्थित होते. BB जाधव सरांनी संकट काळात एकमेकांना मदत करा हीच खरी शाळेची शिकवण असे सांगत भावनिक मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता मेटकर व सारिका राजपूत यांनी केले, तर सूत्रसंचालन पवन शेवाळे, सुभाष परदेशी, उमेश खेरनार यांनी उत्तमरित्या पार पाडले. आभार सुयोग भामरे व नूतन सोंजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जैन, समीर शिरसाट, सागर देशमुख, सुयोग भामरे, भुरा सोनवणे, पवन शेवाळे, पुरुषोत्तम भामरे, हर्षल बोरसे, विशाल दुसाने, सुभाष परदेशी, उमेश खेरनार, संदेश परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गात करण्यात आली. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.